लोणार तालुक्यामध्ये 3 दिवसापूर्वी अवकाळी पावसासह गारपीट झाली आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचं नुकसान झाले। लोणार तालुक्यातल्या वझारा गाव असेल, येवती असेल किंवा परिसरातले जे काही गाव आहेत त्या गावामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली आणि त्यामुळे शेतातील जी पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान झालेलं आहे। शक्यतो या भागामध्ये आता बियाण्याचा कांदा लागवड केलेला आहे शेतकऱ्यांनी। गहू, हरभरा, शाळू, ज्वारी इतरही पिकांचं नुकसान झालं, मात्र जास्त प्रमाणामध्ये या भागात बियाण्याचा कांदा लागवड केलेला आहे। मी सध्या या येवती शिवारामध्ये आहे आणि येवती शिवारामध्ये बियाण्याचा कांदा हा लागवड जो केला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी या ठिकाणी केला जातो। मात्र यावेळेला या भागात गारपिटीनं अक्षरशः थैमान घातलेला आहे। ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेताची जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः भुईसपाट झालेला हा बियाण्याचा कांदा आहे। 3.5 ते 4 एकरचा हा पट्टा आहे। लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं। अद्यापही शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या शेतामध्ये भेट द्यायला आला नाही किंवा पंचनामासुद्धा करायला आला नाही। शेतकरी आपल्यासोबत आहे। काय नेमकी परिस्थिती जाणून घेऊया। 3 दिवसापूर्वी गारपीट झाली तुमच्या शेतामध्ये, काय नेमकी परिस्थिती होती? 3 दिवसापूर्वी गारपीट अशा प्रमाणात संध्याकाळच्या टायमाला 4 किंवा 5 वाजता भरपूररित्या गारपीट झाली। आता हे पीक बघू शकता तुम्ही, माझा प्लॉट होता 3.5-4 एकर जवळपास। मी याच्यात 60 क्विंटल कांद्याची लागवड केली होती। याच्यात जवळपास बियाण्यालाच माझे जवळपास दीड ते पावणे 2 लाख रुपये खर्च झालेला आहे याला। त्यानंतर इतर शिपणी, खत हे ते असं करून 3 लाखाच्या पुढं खर्च झालेला आहे। आणि एवढी फास्ट म्हणजे एवढी भरपूर प्रमाणात गारपीट झालेली आहे की याच्यातून मला 1 रुपयाचंही उत्पन्न मिळणार नाही। तर माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब असतील, कृषी मंत्री असतील, त्यांना माझी विनंती आहे की साहेब आमच्या शेतकऱ्याकडे बघा। जवळपास आम्ही याच्यात 3-3.5 लाख रुपये लॉसमध्ये, आज 1 रुपया याच्यात आम्हाला मिळकत नाही आहे। तर आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई म्हणून चांगल्या प्रमाणात द्यावी अशी आमची विनंती आहे। मला सांगा, आता जवळपास 3 दिवस उलटून गेलेत गारपिटीला। कोणी लोकप्रतिनिधी असेल, तुमच्या भागातला आमदार असेल, खासदार असेल किंवा प्रशासनाचा कोणी अधिकारी, कर्मचारी आला पाहणी करायला? आमदार साहेब आलेले नाहीयेत, खासदार साहेब आलेले नाहीये, कोणतेही लोकप्रतिनिधी आलेला नाहीये। नाही म्हणून तलाठी आणि तहसीलदार साहेब आले होते, तर पांडेभाऊ आले होते, तर त्यांचे चिखलानं जास्त पाय भरत होते म्हणून धुऱ्यापर्यंत झाले आणि तिथूनच वापस गेले। त्यांना माझा एक खालचा प्लॉट आहे, तिथून ते जवळ पडत होतं म्हणून त्यांनी रोड जाऊन तो बघितला। त्यांना इकडं चला म्हणलं, ते म्हणे नाही काय अडचण नाही, ती नुकसान बघितली, आता इकडची काय बघूया। म्हणजे पांडेभाऊ बी तहसीलदार साहेब, मी इकडे शेतात होतो, तहसीलदार साहेब आले त्यावेळेस ते तिकडे शेतात होते। मी त्यांना हाक मारली, अहो साहेब इकडे या, साहेबांनी तिथूनच टाटा केला, आम्हाला गाडीत बसले निघून गेले ना। तहसीलदार साहेब आले म्हणजे त्यांनी नेमकं काय समजून काय घ्यायचं, आम्ही ते आले कशाला होते? पंचनामा झाला का मग शेताचा? पंचनामा कायचा आहे? पंचनामा असा कोणता की आले न गेले? शेतकऱ्याला तर विचारा ना काय नुकसान आहे का काय नाही आहे। पांडेभाऊला विचारलं, साहेब हे पंचनामा आहे का तुम्ही करायला आले? ते म्हणले पंचनामा असं काहीच नाहीये, ही फक्त आम्ही मोका तपासणी सारखी तपासणी करायलो, ज्यावेळेस आम्हाला आदेश येतील त्यावेळेस आम्ही पंचनामा करू। आता कृषी मंत्र्याकडे काय मागणी आहे तुमची? कृषी मंत्र्याकडे हेच म्हणणं आहे की साहेब आमच्याकडे बघा, आमची हालत काय आता सध्याच्या वेळेस बघा, ही कंडिशन काय आहे। ऐन तोंडाशी आलेला घास। 1 महिन्याच्या नंतर आम्ही तर मालामाल होणार होतो, पैसे येणार होते, पण 1 महिन्यानंतर आता आम्हाला सध्याच्या घडीला 1 रुपया बी नाही, 3 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च झालेला आहे याला। आणि कृषी मंत्री साहेबाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही एकदा शेतकऱ्याकडे बघा की नुकसान भरपूर झालेलं आहे। ही परिस्थिती होती येवथा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याची। यांच्या बाजूच्या शेतामध्ये म्हणजे 500 फुटावरती दुसरा प्लॉट आहे कांद्याचा। त्या ठिकाणी प्रशासनाचे जे काही तलाठी असेल, तहसीलदार असेल, ते आलेत तो प्लॉट पाहाला। मात्र हा जो प्लॉट आहे 500 मीटर अंतरावरती, या शेतामध्ये त्यांना यायला वेळ मिळाला नाही, कारण चिखल होता, पायाला चिखल लागला असता, त्यामुळे ते तिकडूनच परत गेले। त्यामुळं कृषी मंत्र्यांना त्यांनी एक विनंती केलेली आहे की आमच्याकडं बघा आणि नुकसान किती झाले त्यानुसार आम्हाला मदत द्या, कारण लाखो रुपयाचं नुकसान त्यांचं झाले। हातात तोंडाशी आलेला जो घास आहे तो या ठिकाणी गारपिटीने हिरावून घेतलेला आहे आणि मदत कशी मिळेल, त्यांना भरघोस मदत कशी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, येवती, बुलढाणा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.